जावेद मंसुरी कुमाऊत अकॅडमी ऑफ कम्प्युटर अँड इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत 1100 रुपयाचं व्हॅल्यू वाउचर, त्यानंतर ओम साई भारत गॅस यांच्या मार्फत 200 रुपयाचं व्हॅल्यू वाउचर फ्रेश कनेक्शन साठी, आणि तसेच निहान स्पोर्ट्स यांच्या मार्फत एक मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट्स, हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जावेद मंसुरी. आणि या पुरस्कार देण्यासाठी सन्मानित केला जातोय इम्तियाज शेख यांना. तर कॅमेऱ्याच्या बाजूने उभं राहायचंय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जावेद मंसुरी. सुरेखरीतीने षटक हाताळलं गेलं, त्यानंतर ज्या प्रकारची फलंदाजी केली त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र आपल्या संघाला विजय संपादन करून दिला असा जावेद मंसुरी आपण पाहिला. आता आपण दोन मोठे संघ पाहतोय. एका बाजूला बारक्या 11 संघ, विरार मधील स्टार कास्टचा भरणा असलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला मात्र साईबाबी. थेट सामन्याकडे जाणार आहोत आपण. दोन मोठे संघ पाहणार आहोत. एका बाजूला साईबा बी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बारक्या 11. तर फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवरती पाहतोय विरार मधील एक मातब्बर फलंदाज अष्टपैलू खेळाडू राहुल पुळेकर, तर दुसऱ्या बाजूला द छोटा पॅक मूर्ती लहानपण कीर्ती महान करण गवळी. दोन मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बारक्या 11 या संघामार्फत नेहमीच सातत्याने खेळत असतात, या अगोदर सुद्धा. आणि साहेबाचा उभरता सितारा सूरज दाभाडे. या सूरज दाभाडेची सुद्धा मोठी चर्चा आहे. नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये वेगळी चुणूक दाखवताना पाहायला मिळतो. VPL मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रदर्शन याच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. तेजस 11 या संघामार्फत खेळत असताना आपण पाहिलं असेल, आणि अनेक वेळा आपण पाहिलं असेल याच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा साहेबा 11 या संघाने सुद्धा जिंकल्यात. असा हा गोलंदाज आपण पाहतोय सूरज. सूर्यग्रहण हाताने डाळला चेंडू, लेग ब्रेक चेंडू, चेंडू मात्र भिरकावून दिला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू जातो एक डिक्लेअर झोन मध्ये, आणि एक धाव मात्र राहुल पुलेकर याच्या नावावरती जाताना पाहायला मिळते. एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. एक चांगली सुरुवात बारक्या 11 या संघासाठी आपण पाहिलं तर एक संतगतीची सुरुवात आहे. झोन उर्फ दिलीप शर्मा आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. निलेश गुप्ता आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. तर टिटली सुद्धा आपण पाहतो दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा राहुल याने भिरकावून दिला चेंडू, चेंडू मात्र जोपर्यंत ऑन साईडला फील्ड होईल मनीष चेंडूवरती येतोय. मनीष सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, याच्या नावावरती सुद्धा वेगळा विक्रम आहे क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर. कारण एक साहेबाचं मैदान, या मैदानावरती क्षेत्ररक्षणाची मात्र खेळी महत्वाची ठरते, आणि त्याच्यामध्ये सक्षम असणारे सर्व खेळाडू, प्रणय म्हात्रे सारखा खेळाडू पाहायला मिळतोय, द मॅन फ्रॉम अर्नाळा. त्यानंतर करण सारखा सुद्धा एक खेळाडू आपण पाहतोय. दगडू या नावाने परिचित असणारा हा खेळाडू. चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलाय. दुर्गेश अर्नाळा या संघामार्फत ते खेळत असतात. तर दुसऱ्या बाजूला प्रणय म्हात्रे सारखा एक ऑलराऊंडर सुद्धा आहे, याच्या माध्यमातून चांगला खेळ आपण विरार प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला होता. तेजस 11 या संघाचं प्रतिनिधित्व करत होता अँकर खेळाडू म्हणून. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेसाठी प्रति चेंडू मागे मात्र सूरज एक टिचून मारा करत असताना आपल्या घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ होतोय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. करण आणि राहुल एक जाणीमानी जोडी, या जोडीचा नेहमीच उल्लेख केला करायचा झाला तर चांगलं कॉम्बिनेशन आहे. नेहमीच सातत्याने ज्यावेळेस हे दोन फलंदाज मैदानात असतात त्यावेळेस मात्र समोरच्या संघासाठी कर्दनकाळ म्हणून नेहमीच पुढे येताना पाहायला मिळालेत. परंतु तितक्या ताकदीचा संघ समोरचा आहे तो साईबा 11, साईबा क्रिकेट क्लब नावाचा संघ. साईबा क्रिकेट क्लब बी आपण पाहिला असेल. 2 संघाने या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरत असताना साईबा क्रिकेट क्लब आपण पाहतोय. 5 चेंडू 5 धावा शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव नाही.
अपकमिंग यंगस्टर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण याचा सुरेखरीतीने हाताळण्यात आला. हा चेंडू मात्र एका धावेसाठी मनेश चेंडूवरती येतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिले संपन्न होतोय. त्यानंतर आपण दुसऱ्या षटकापर्यंत जाणार आहोत, पण तत्पूर्वी एक डीजेला संधी येतोय. एक सुमधीर संगीत ऐकूया. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रणय म्हात्रे, द मॅन फ्रॉम अर्नाळा. एक मोठा खेळाडू आहे. सुरेखाशी गोलंदाजी हाताळले गेले. एक चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जात असताना आपण पाहतोय डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येते प्रणयच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू आपण हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. कोणत्याही प्रकारचा मोठा पवित्र आणि मोठे फटका मारण्याचा प्रयत्न मात्र करणच्या माध्यमातून होतोय आणि अशा प्रकारे करण माघारी परततोय. चेंडू मात्र हातामध्ये आहे. मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय आणि गडीबाद क्रमांक 1. धन्यवाद डीजे. एक मोठा हादरा जरूर लगावला गेला. आपण पाहिलं करण गवळी माघारी परतताना पाहायला मिळाला, परंतु त्याच्या जागी मात्र एक येणार अजून एक मोठा फलंदाज सँडी. संदीप किनी उर्फ सँडी या नावाने प्रसिद्ध असणारा हा फलंदाज आहे. चांगली खेळी याच्या माध्यमातून खेळली जाते असा फलंदाज आपण पाहतोय. पण एकदा प्रणय मात्रे याचा हा चेंडू सुरेखरीतीने हाताळण्यात आला. चेंडू राहुल पोळेकर याच्या मॅटमधून जाणार हा राहुल पोळेकर ब्रँडेड चौकार. त्यामुळे सुरेखरीतीने हाताळण्यात आला हा चेंडू मात्र राहुल पोळेकर याच्या सुरेख असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र घेतली जाते. संदीप किनेवर सँडी आपण पाहतोय. सीचं हे मैदान. चार चेंडूंचा खेळ होतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे 12 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. सुरेखरीतीने हाताळण्यात आला चेंडू जोपर्यंत पॉईंट क्षेत्रामध्ये कव्हर होईल तोपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या याचा प्रयत्न होतोय का, परंतु तसा काही प्रयत्न पाहायला मिळत नाही, कारण क्षेत्ररक्षक सुद्धा तितकाच चुस्त आहे. कारण जर का दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र रनआउट घेण्याचा सुद्धा मनसुबा असू शकतो. डगआउट मध्ये एक आनंदाचं वातावरण रोहित जाधव आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट नाही केली जात. सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या घरच्या मैदानावरती. सायबा क्रिकेट क्लबच्या बी या संघाकडून सूरज याच्या माध्यमातून. मी म्हटलंच होतं मगाशी हा सूरज एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. याच्या माध्यमातून नेहमीच 13 धावा एका गड्याच्या मोबाईलला 13 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 2 षटकांचा खेळ झाला. बारक्या 11 चंदनसार संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मात्र सायबा बी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी सज्ज होत असताना एक चांगला संघ आहे सायबाचा. संघात जर का विचार करायचा झाला तर चांगल्या फलंदाजीचा भरणाच होत आहे. एक 9 चेंडूची सांगता होते. कोणत्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये आणि 9 चेंडूची सांगता होते. डिक्लेअर झोन मध्ये सुरेखरीतीने मारण्यात आला फटका. सुरेखाचा फटका. संदीप किने ब्रँडेड फटका 4 धावांसाठी. सावनी परिणाम याद करना ये
त्याला फटका सुरेखाचा फटका संदीप केने ब्रँडेड फटका. मी का बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये बेताब बादशाह म्हणून ओळखला जातो याची ओळख मात्र संदीप केने देत असताना पाहायला मिळते. एक सुरेख असा फटका, एक पायामध्ये टाकला चेंडू, लेग ब्रेक मध्ये चेंडू होता, चेंडूला मात्र एक दिशा दाखवली आणि सुरेख रीतीने मारण्यात आला फटका संडीच्या माध्यमातून 4 धावांसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक जवळ येतो तोपर्यंत चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना एका धाव्यासाठी पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ होता, धावसंख्या धावपलकर लगावली जाते 19 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनी, पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू, प्रणय म्हात्रे आपली नजाकत क्षेत्ररक्षणाची नजाकत दाखवत असताना पाहायला मिळतोय आणि सुरेखरित्या चेंडू अडवला जातोय, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही कारण चेंडू इतका गतिमान आहे की तो गॅदर करण्यासाठी जितका वेळ लागतो तो वेळ मात्र पुरेसा नाहीये आणि त्याच कारणास्तव एक धाव घेतली जाते. 3 चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या आपल्याकडे लगावली जाते 20. पुन्हा एकदा सनी टू राहुल पुळेकर, सुरेख रीतीने हाताळण्यात आला चेंडू, चेंडूची एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, परंतु एकच धाव होताना नाकी 9 आले होते आणि त्याच कारणास्तव एक धाव पूर्ण केली जाते. एकवीस धावा 4 चेंडूंचा खेळ होतोय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार दुसऱ्या षटकामधील. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2019चं सत्र पहिलं सुरेख रीतीने सुरेख असं क्षेत्ररक्षण. नक्कीच टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे मित्रांनो. सायबा या खेळासाठी या क्षेत्ररक्षणासाठी एक चांगले उत्कृष्ट दर्जाचं असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण नक्कीच. पंच निर्णय सांगायचा. लाईनमॅन आहे, चला लाईनमॅन आहे कॅमेरामध्ये नाही. तर एक धाव शेवटच्या चेंडूचा खेळ असणार आहे तिसऱ्या षटकामधील. तर पुन्हा एकदा राहुल पुळेकरच्या बॅटमध्ये येणारा हा फटका सुरेख येताना सूरज याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक धाव घेतली गेली. पुन्हा एकदा एक धाव, तिसरं षटक संपन्न होतंय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणाऱ्या संदीप किनी उर्फ सँडी तर राहुल पुळेकर 2 मोठे फलंदाज विरार विभागामधील एक अतिशय नावाजलेले फलंदाज आपण पाहतोय. विविध रेकॉर्ड्स या फलंदाजाच्या नावावर आपण पाहिले त्याला मागील जर का 5 ते 6 टुर्नामेंटचा विचार करायचा झाला तर तब्बल 5 टुर्नामेंट आपल्या नावावर करणारा हा संघ आहे बारका 11. आणि एक जुना अनुभव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय चिचू. (1987) पासून आपण पाहतोय हा खेळाडू या क्षेत्रामध्ये कार्य करतोय आणि पहिल्या चेंडूवरती मध्ये फुलटॉस चेंडूवरती एक मोठा फटका आपण पाहतोय चौकाराच्या रूपाने. पासून आपण कार्य करतोय पहिल्या चेंडूवरती मध्ये फुलटॉस चेंडूवरती एक मोठा फटका. पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू मात्र क्षेत्र जोपर्यंत चेंडूवरती येईल एक धाव पूर्ण केली जाते. एक चांगली रणनीती म्हणता येईल, मध्येच एक चौका येतोय त्यानंतर मात्र सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे आणि आपल्या संघाची धावसंख्या मात्र बिल्ड केली जाते. एक चांगली रणनीती आपण पाहतो बारकेलन या संघामार्फत वारंवार आपल्या संघ सहकार्याकडून
चला लाईनमॅन आहे बाहेर. पण एकदा सूर्यकिरण हाताळायला चेंडू मात्र नो चेंडूची सांगता होते चिचू मार्फत आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सँडी याच्या मार्फत सूर्यकाची फलंदाजी होते. पुन्हा एकदा बेरकावून दिला चेंडू जोपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये जाईल एक धाव. पुन्हा एकदा बेरकावून दिला चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे फॅन्स मध्ये जातोय चेंडू. फुलटाच चेंडू आणि अशा प्रकारे एक मोठा हादरा संदीप किणी. धन्यवाद डीजे. अजून एक मोठा हिरा टेनिस क्रिकेट विश्वातील बादशाह संतोष जाधव उर्फ पिन्या द मॅन फ्रॉम गोखिवरे एक मोठा फलंदाज याच्या नावावर सुद्धा अनेक सारे विक्रम आपण पाहतो. भिरकावून दिला हा चेंडू मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत गडीबाद केला जातोय. धन्यवाद डीजे. 4 चेंडूचा खेळ होतोय. संतोष जाधव उर्फ पिन्या पहिल्याच चेंडूवरती माघारी परतताना पाहायला मिळतोय. पिण्याची जागा घेण्यासाठी जातोय तो अरुण उर्फ गबरी. आपण पाहतोय एक मोठा फलंदाज आपल्या विरार विभागामधील नामवंत राहुल माघारी परतलाय. तर यापुढील होणारा सामना असणार प्लेयर्स आणि नवतरुण. तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. यानंतर त्वरित तुमचा सामना खेळला जाणार. पुन्हा एकदा नो चेंडूचे सांगता होते एकदा पूर्ण केली जाते. अरुण पाटील उर्फ गबरी यांना स्ट्राईक भेटणार. पिण्याने एक न खातं खोललंय आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार. धावसंख्या धावपलकर लागवली जाते 31 धावा 33 धावा. सुरेखरीतीने टच करून विकेट वरती हा चेंडूला घेऊन आला. त्यानंतर मात्र एक धाव पूर्ण केली गेली आणि या प्रकारे षटक संपन्न होते. 34 धावा धावपलकर लगावल्या जात आहेत आणि 35 धावांचं आव्हान असणार ते साईबाबी या संघाविरुद्ध. धन्यवाद डीजे. काय स्टारकास्ट आहे, काय खेळाडू आहेत मित्रांनो. खरोखरच सर्वोत्कृष्ट टीम म्हणून या संघाला पुरस्कार देणं काही चुकीचं ठरणार नाही, कारण सर्व खेळाडू एक आपल्या वसई विरारमधील नामवंत खेळाडू आहेत. वेगवेगळे विक्रम प्रत्येक खेळाडूच्या नावावरती आहेत. असे सर्व खेळाडू बारके लावून या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसेच 35 धावांचं आव्हान असणारे ते साईबाब बी या संघासमोर. एक मोठा संघ आहे साईबाब बी. प्रणय म्हात्रे त्यानंतर करण सारखा खेळाडू सुद्धा आपण पाहणार आहोत. सुरत सारखा खेळाडू आहे. मनीष सारखा खेळाडू सुद्धा त्या संघामध्ये आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना कशा प्रकारची कामगिरी करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
सरा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एक मोठी स्टारकाचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ग्रोनित गोल करून गण्या बॉक्स अंडर ब्रिगेडचा बेताब बादशाह ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याला म्हटलं जातं असा गणेश आपण पाहतोय. तर रोहित जाधव गोलंदाजी मार्ग रोटी या नावाने परिचित असणारा हा खेळाडू. त्यानंतर तेजस आपण पाहतोय. तर करण गवळी पाहतोय. विमल सिंग पाहतोय. त्यानंतर संदीप किनी उर्फ सँडी. त्यानंतर संतोष जाधव उर्फ पिन्या पाहतोय. राहुल पुळेकर. त्यानंतर अरुण पाटील उर्फ गबरी. एक वेगळी स्टार्क असलेला भरणा. एक मोठा संघ आहे वसई विरारमधील एक नामवंत संघ. प्रणय म्हात्रे. प्लेयर्स आणि नवतरुण नाणेफेकीसाठी यायचंय. प्लेयर्स आणि नवतरुण. तर स्टार्ट ऑफ द मॅच रोहित जाधव उर्फ रोटी वर्सेस प्रणय म्हात्रे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू तेजसच्या हातामध्ये विसावत होता परंतु तेजस चुकी करताना पाहतोय. नक्की चेंडू मात्र जर का लँड झाला असता तर मात्र चौकार गेला असता. तेजसने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. रोहित थोडासा नाराज जरूर होईल या चेंडूवरती कारण एक महत्वाचा झेल होता. प्रणय मात्र किती मोठा फलंदाज आहे याची त्याला जाणीव आहे आणि जर का विकेटवर राहिला तर काय परिणाम होतात याची सुद्धा त्याला चांगली जाणीव असल्या कारणानं थोडासा आक्रमक पवित्रमध्ये पाहायला मिळतो. तो रोहित जाधव पर रोटी. क्षेत्ररक्षणाचा जर विचार करायचा झाला तर राहुल पुळेकर. त्यानंतर अरुण पाटील. संतोष जाधव. त्यानंतर विमल सिंग. करण गवळी. त्यानंतर तेजस सँडी. संदीप किनी यांसारखे खेळाडू. कुठे चान्सच नाही असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक मोठा संघ आहे. एक डिक्लेअरच्या रूपाने धाव येते परंतु समोर तितक्या ताकदीचा संघ सायबा बी संघ आपण पाहतोय. एक मोठा संघ आहे. याच्या बाबतीत जर का विचार करायचा झाला तर प्रणय म्हात्रे सारखा एक मोठा फलंदाज, सनी सारखा फलंदाज, त्यानंतर करण सारखा एक फलंदाज आपण पाहणार आहोत. मोठमोठे फलंदाज असलेला हा संघ आहे. कशा प्रकारचे खेळ करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण एक सायबाचं मैदान, एक भौगोलिक परिस्थिती जर पाहायला गेलं तर सी टाईप हे ग्राउंड. या ग्राउंडवर ते एक वाईटच्या रूपाने अवंतर धाव येते त्यामुळे सिंगल डबल कॉन्सन्ट्रेट केलं जाईल सुरुवातीला. त्यानंतर मात्र मोठे प्रहार सुद्धा केले जातील. दोन चेंडू 2 चेंडूचा खेळ होतोय. 3 धावा धावफलकात लगावले जातात. पुन्हा एकदा रोहित जातो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काही दिसत नाहीये. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. हा गोलंदाज तिथं तितकाच महत्वाचा आहे कारण या गोलंदाजाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर विरार प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावला होता. असा हा गोलंदाज आहे रोहित जाधव उर्फ रोटी. नेहमीच याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली जाते. वसई तालुक्यामध्ये नामवंत गोलंदाजांमध्ये या गोलंदाजाचं सुद्धा नाव घेतलं जातं. असा हा गोलंदाज आहे. पण एकदा बिरकांदोला चेंडू सुरेकर येते हाताळण्यात आला चेंडू प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून येणारा प्रणय म्हात्रे ब्रँडेड फटका 4 धावांसाठी. धन्यवाद. तिथे चौकार येतोय प्रणयच्या बॅट मधून आणि या चौकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ होतोय. एक चांगली स्टार्ट मी सुरुवातीलाच म्हटलं तर प्रणय म्हात्रे एक मोठा फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून हा एक खणखणीत चौकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी परंतु 6 धावांना या बॉक्स क्रिकेटमध्ये जागा नाही. त्याच कारणाचं माघारी परतावं लागते प्रणय याला.
धन्यवाद डीजे. एक चांगला खेळाडू होता प्रणय, त्याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारची धावगती गरजेची होती, अपेक्षेप्रमाणे धावगती सुद्धा आली होती, परंतु कुठे ना कुठेतरी घाई करताना पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला गडी बाद. 5 चेंडूचा खेळ, तो 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. रोनित गोवळकर गणे आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. तसेच फलंदाजी मार्कवर चा बेताब बादशाह जिगर. पप्पू उर्फ जिगर. पप्पू या नावामध्ये खूप सारं काही दडलंय मित्रांनो. पप्पू म्हणजे घनश्याम शिंदे नावाचा एक फलंदाज आहे, मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये चांगली कामगिरी करतो, एक नामवंत फलंदाज आहे तो. आणि त्या पप्पूची आठवण करून देत असताना हा एक पप्पू आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या विभागामध्ये जिगर या नावाने नेहमीच सातत्याने खेळताना पाहायला मिळालाय. तर षटक क्रमांक पहिले संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 9 धावा. नवतरुण वर्सेस प्लेयर्स. नाणेफेकीसाठी यायचंय. नवतरुण संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. गोलंदाजी मार्कवर अजून एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. राहुल पुळेकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सनी याचा आणि सुरेखरीतीने हाताळण्यात आला आणि अशा प्रकारे आपल्याच फेकीमध्ये एक सुरेख असं कॉर्डिनेशन, सुरेख असं कॉम्बिनेशन पाहतोय. जिगर माघारी परततोय, पप्पू माघारी परतताना पाहायला मिळतोय. मोठा हादरा. धन्यवाद डीजे. खरोखर सुरेख अशी नजर म्हणता येईल, सुरेख असं चलाकृती म्हणता येईल. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं त्यानंतर राहुलकडे फेकलं गेलं, त्यानंतर राहुलने सुद्धा स्वतःच्या यष्टांवर न लगावता डायरेक्ट विकेट किपरच्या एंडकडे मारला आणि त्यानंतर मात्र पप्पू उर्फ जिगर हा माघारी परतताना पाहायला मिळाला. फलंदाजी मार्कवर फलंदाज अतुल. नवतरुणचा संघनायक, नवतरुण. किशोर पाटील नाणेफेकीसाठी यायचंय. पण एकदा भिरकून देण्याचा प्रयत्न सनी याचा चेंडू मात्र आपल्या फॉलोतून सुरेखचं क्षेत्ररक्षण राहुल पुळेकर करतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती. तर नाणेफेक केली जाते यापुढे सामन्याची प्लेयर्स वर्सेस नवतरुण. तर नाणेफेकीचा कौल जातोय नवतरुण या संघाकडे. पण एकदा राहुलच्या हातामधून फेकी केली गेली आणि वाईटच्या रूपाने एक धाव येते. 15 चेंडू 23 धावांचे गत. एक विरकांदीला चेंडू मात्र रोटी जोपर्यंत फील्ड करतो एक धाव घेतली जाते. सुरेखाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये चेंडू मात्र जायला जागा राहिलेली नाहीये. अशा प्रकारचं हे जाळं. तर आपण पाहू शकतो ऑन साइडला संदीप किने, त्यानंतर अरुण पाटील, त्यानंतर संतोष जाधव पिण्या रोटी, रोहित जाधव रोटी आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला विमल सिंग, त्यानंतर करण गवळी, नंतर तेजस पाहतोय. शेवटचा चेंडू असणार आहे दिलीप शर्मा सोनू. आपण समालोचक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सुरेखरीतीने चेंडू हाताळण्यात आला. लेग ब्रेकचा चेंडू आणि क्लीन बोल्ड होताना माघारी परताना पाहायला मिळते फलंदाज अतुल. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया.
फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मान प्रमाणाला करण आपण पाहतोय. सुरेखाचा चेंडू सनी याच्यासाठी संदीप किनी आपण पाहतोय. वाईटच्या रूपाने एक अवंतर धाव येते. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन आलता संदीप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपल्या फॉलोथ्रोमध्ये सुरेखाचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. संदीप किनी उर्फ सँडी. खरोखर एक चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. पण एकदा फिरकावून दिलेला चेंडू. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड केला. अरुण पाटील या क्षेत्राला कोण विसरेल. VPL मध्ये सर्वोत्कृष्ट फिल्डरचा दर्जा याला मिळाला होता, परंतु फायनल पर्यंत पोहोचू शकला नाही. त्या कारणास्तव हे नाव मात्र शिवम राय याला देण्यात आलं. चांगला क्षेत्ररक्षक आहे. आपण विरारमध्ये पाहिला असेल या प्रकारचा क्षेत्ररक्षक म्हणून ज्या वेळेस विचार करायचा झाला तर अरुण पाटील याचं नाव नेहमीच पुढे आलंय आणि तो अरुण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तर एका बाजूला करण पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूला सनी पाहायला मिळतं. वैयक्तिक 4 धावांवरती सनी आपल्या संघासाठी सलामीला येऊन खेळत असताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. सँडी याचा हा चेंडू मात्र फलंदाजाचा शरीराचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 8 चेंडू 19 धावांची गरज. मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. करणला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरणार आहे, कारण करण एक मोठा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये धमक आहे मोठे फटके मारण्याचे. सुरेकर त्याने फिल्ड करण्याचा प्रयत्न. राहुल पोळेकर थोडासा आक्रमक प्रवृत्तीमध्ये. मी मागाशीच म्हटलं होतं ज्या प्रकारचं जाळं विणलं गेलंय त्या प्रकारे चौकार थोडं जाणं अवघड होणार आहे, कारण आपण पाहिलं तर हे सर्व खेळाडू म्हणजे नालासोपारा वसई विरारमधील सर्वाधिक क्षमतेचे असणार हे खेळाडू आहेत आणि ते खेळाडू मात्र एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. बारके 11 या नावाने. सुरेखाचा चेंडू भिरकावून दिलाय, परंतु करण माघारी जाताना पाहायला मिळतं. धन्यवाद डीजे. तर सुरेखाची फलंदाजी, सुरेखाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं गेलं, कोणतंही धावा काढण्याची संधी उपलब्ध करून दिली जात नाहीये फलंदाजांना आणि त्याच कारणास्तव मोठे फटके सुद्धा येणं गरजेचं असणार आहे. फलंदाजी मार्कवर सौरभ. सहा चेंडू 18 धावांची गरज. करण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा अष्टपैलू खेळाडू. याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं असेल खूप सारे चांगले खेळ वसई विरारमध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये हा सहभागी झालेला असतो. मात्र जो संघ विजयी होतो त्या संघाचा मात्र हा हिस्सा नेहमीच पाहायला मिळाला आपल्याला. करण गवळी एक मोठा खेळाडू आहे आणि याच्या माध्यमातून तितक्याच ताकदीची चांगली अशी खेळी सुद्धा होते. 6 चेंडू 18 धावांचं आव्हान आहे. गोल्डी फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सौरभ या नावानं खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा बिरकावून चेंडू. अरुण पाटील आपला क्लास दाखवत असताना, आपली नजाकत दाखवत असताना, क्षेत्ररक्षणामध्ये मी चित्ता म्हणून का ओळखला जातो याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देतोय अरुण पाटील उर्फ गबरी. एक मोठा खेळाडू आहे आणि त्याची ओळख सुद्धा तो आपल्याच परफॉर्मन्स मधून पेश करत असताना पुन्हा एकदा भिरकावून दिलेला चेंडू. करण याच्या माध्यमातून सुरेखाचं क्षेत्ररक्षण. सँडी याच्या माध्यमातून आज मात्र एक वेगळ्या प्रकारचं खाद्य खाऊन आल्यासारखे क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं सँडी याच्या माध्यमातून. फलंदाजी मार्कवर चिच्चू पाहायला मिळतो. सुरेखाचा फटका ज्या प्रकारे खेळून काढला. पुन्हा एकदा विमल सिंग याला कव्हर केलं गेलं तेजस याच्या मार्फत. 1 धाव. मजबूत झालं. 19 धावा.
एक चेंडू 16 धावांची गरज, मात्र औपचारिकता शिल्लक असताना चिचू फलंदाजी मार्गावर मोठा फटका मारतो काय, षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु हा गडी बाद. कॉंग्रॅच्युलेशन बारके 11.